लोकसभेसोबतच विधानसभेचेही जोरदार पडघम वाजवायला सुरुवात केलेली म्हणजे तयारीला सुरुवात केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 5 आमदारांच्या मतदारसंघात पर्याय सुद्धा शोधण्यात आलेले आहेत। संभाजीनगरमध्ये कुणीही आलं तरी फरक पडणार नाही असा विश्वास चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केलाय। खरं म्हणजे 19 साली सुद्धा माझी तीव्र इच्छा होती की वाणी साहेबांनीच इकडनं निवडणूक लढवावी। आहे सगळे आम्ही तयार ठेवलेले आहे। विधानसभेच्या जागेत सगळे तयार ठेवलेले। अजून विधानसभेची निवडणूक 7-8 महिन्यानंतर 100% लढवणार। ही जागा शिवसेनेला मिळाली आहे। शिवसेनेला मिळाली आहे। शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या याच्यात लढणार। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि वैजापूरमध्ये जनसंवादच्या माध्यमातून लोकसभा विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय। संकेत म्हणजे आता आज म्हणजे उद्धवजी आले आताच नाही, पण ते आमचे जे महाविकास आघाडीची जी बैठक होईल ना त्यामध्ये त्या ठिकाणी नावं एकदम अधिकृतपणे सगळ्यांची नावं डिक्लेअर होतील। शिवसेना ठाकरे गटानं छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा गड ताब्यात घेण्याकरता जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यासोबतच एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या जिल्ह्यातील 5 आमदारांच्या मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गट पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय। संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर पश्चिम, प्रदीप जयस्वाल यांच्या संभाजीनगर मध्य, संदीपान भुमरेंच्या पैठण, प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या वैजापूर आणि अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गटाने त्यांचे उमेदवार आत्तापासूनच ठरवलेत। दुसरीकडे महायुतीनेही छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची शक्ती वाढवण्याकरता पावलं टाकायला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून अमित शहा यांची गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे। मात्र अशा कोणत्याही सभेचा परिणाम होणार नाही असा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय। येऊ द्या ना, काय हरकत नाही। हा गड माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे आणि त्यामुळे हा गड कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही माननीय उद्धवजींच्याकडनं। आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेल की आज काही जरी झालं तर आपण सगळेजण त्या ठिकाणी जोरात आम्ही कामाला लागलो आहे। आता बरेच लोक येतील, निवडणुका जवळ येते आलेल्या आहेत, त्यामुळे पेट्या वाटतील, हे वाटतील, गॅस वाटतील, सिलेंडर वाटतील, वेगवेगळ्या योजनेचं उद्घाटन करतील, सरकारी खर्चानं आरोग्य शिबिर करतील। परंतु तुम्ही काही करा, तुम्हाला घरी बसवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, लक्षात ठेवा। उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यानंतर आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि त्यातही छत्रपती संभाजीनगरमधून दौऱ्याला सुरुवात केली आहे। अर्थात त्यामागेही एक कारण आहे, कारण 90च्या दशकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगरमधूनच पक्षाच्या विस्ताराला सुरुवात केली होती। उद्धव ठाकरेंनीही संभाजीनगरमधूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। आता इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।